नमस्कार, मी पंजाब. खरं तर कालच राज्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि परत मग हे सांगण्यासाठी कशामुळे फोन आपला मेसेज केला आणि या ठिकाणून सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज दिला नाही. सर्व शेतकऱ्याला सांगितलं की शेतकऱ्यांनो तुम्ही काय करा, आज पण दुपारपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन असेल ना झाकून ठेवा, कारण की आज दुपारनंतर पाऊस येणार आहे. राज्यात सांगायचं झालं तर 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तो पाऊस तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत, तर प्रत्येक गावाला ह्या मध्ये 2 तारखेपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत 3दा पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की आता मध्ये कालच पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू झाला. आज नांदेड, लातूर या भागाकडे, सोलापूर या भागाकडे जरा चांगला पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर दुपारनंतर आणखी बऱ्याच भाग राज्यातला भरपूर भाग कव्हर करेल, पण रात्रीच्याला मात्र बऱ्याच ठिकाणी असा पाऊस चालू झालेला दिसेल. पण 21, 22, 23 पर्यंत पासून ते जवळजवळ सांगायचं झालं तर 2 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस राज्यात चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यात सांगायचं झालं तर 24-25च्या दरम्यान, 24, 25, 26, 27च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडं खूप देखील पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून गोदावरी नदीला परत पूर येणार आहे, म्हणून गोदावरी काठच्या लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असो, मोटर असं काढून घ्यावे. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आता ह्या 2 तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल, जशी उघाड भेटेल तितक्या तुमच्या त्या वळ्या उघड्या करा, लगेच ते झाकण्याची तयारी ठेवा, कारण की राज्यामध्ये आता 2 तारखेपर्यंत पाऊस आहेत. म्हणजे दररोज काय होणार, प्रत्येक भागामध्ये 3-3 दिवस पाऊस होऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.